नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जे सध्या एक जाहिरात फिरत आहे, ती म्हणजे आकृतीबंध आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा. तर याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे की हा जो जी आर आहे, जी आकृतीबंध आहे, कधीचा आहे, काय आहे, सगळ्यांची माहिती सांगणार. मग हा जो जी आर आहे, हा जो आहे तो आहे 18 जून 2024 रोजीचा जी आर आहे. आणि याच्या जी आरनुसार जर बघितलं तुम्ही, तर आता हा तर जुना जी आर आहे, लक्षात घ्या. जो टेलिग्रामवरती फिरत आहे हा जुना जी आर आहे, हे तर नक्कीच आहे. याच्यानुसार काय केलं की बघा, 3800 पदं जी आहे, काय करण्यात आली की शासनाने हे करण्यात आली होती, शासनाच्या ह्याच्यानुसार तयार करण्यात आली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर 42 पदं, अशी टोटल 3842 पदांचा नवीन आकृतीबद्ध निश्चित करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्वीच्या आकृत्याबंद, म्हणजे पूर्वीच्या आकृत्याबंदमध्ये 57 पदं जी आहे ती दुय्यम निरीक्षक पदाची कमी करून 57 पदं जी आहेत ती दुय्यम निरीक्षक व 194 पदाची जवान पदाची काय केली की वाढीव निर्माण करण्यात आली होती. आता हे बघितलं तर उपमुख्यमंत्री ज्यावेळेस होता, आता हे जे काढलं होतं लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री कोण होते इथं खाली तुम्हाला दिसून जाईल. अजितदादा पवार होते वाटतं. हरकत नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांचं नाव दिलेलं नाही इथे. पण तर त्याच्यानुसार करता, आता बघा ही जागा किती आहेत ते बघूयात आपण. त्यानुसार आता यांनी कशा जागांची माहिती दिलेली आहे. शासन निर्णय दिला 3842 पदांचा हा. तर हा आकृतीबंध जर बघितला आपण 2022चा 21-22चा मंजूर आकृतीबंध इथं दिलेला आहे, कितीची वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर खाली केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल हे हा आकृतीबंध तुम्हाला भेटत आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर उप अधीक्षक पदाचे जर बघितलं, तर कार्यकारी पदाची क्षेत्रीय घटक 47, त्याच्यानंतर भरारी पदके 1, अशी 48 पदं आहेत. त्याच्यानंतरनं निरीक्षक पदाची 164 पदं आहेत, ही क्षेत्रीय घटक. भरारी पथक 57, 10 पदं सीमा तपासणी नाका, अशी टोटल जर बघितलं तर 231 पदं आहेत. आणि 23 पदं आहेत ही कार्यकारी परीक्षक पदं आहेत. त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक ही टोटल पदं सांगेल मी, तर ही 673 पदं आहेत, 225 पदं कार्यकारी परीक्षक आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक दुय्यम निरीक्षक जर बघितलं 222 पदं आहेत. त्याच्यानंतर जवान पदाची बघितलं तर हे 1050 आहेत. आणि 387 पदं ही अकार्यकारी परीक्षक आहेत. त्याच्यानंतर जवानी महासंचालक 200 आणि 0 ही आहेत. अशी टोटल जर बघितलं तर ही पदभरती जर बघितली तर क्षेत्रीय आहेत 1655, 606 परारी पदकं, 163 सीमा तपासण्याचे, 2424 ही आहेत एकूण टोटल जर बघितलं. आणि 535 635 अशी असणार आहेत. याच्यामध्ये यांनी माहिती दिलेली आहे की कुठे कुठे कशी कशी पदांची आहे. ओके, हे वाढ किती झालेली आहे, कशी कशी वाढ करण्यात आलेली आहे, कोणत्या ह्याच्यात, याची सगळ्यांची माहिती दिलेली आहे यांनी. सीमा तपासणी नाक्यावरती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर ना खाली जर गेलो आपण, ओके, हे सगळ्यांना ही सी सी केलेली आहे. आता इथे बघा, हे कुठे कुठे किती किती पदांची माहिती दिली आहे. म्हणजे मुंबईमध्ये किती आहेत, मुंबई याच्या ठाणे विभागामध्ये टोटल बघितलं तर 439 पदं आहेत. त्याच्यानंतर ना पुणे विभागामध्ये जर बघितलं तर 287 पदं आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही, नाशिकमध्ये जर 143 पदं. त्याच्यानंतर कोल्हापूर विभाग 214 पदं आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 159 पदं आहेत. त्याच्यानंतर नांदेड विभागमध्ये 117 पदं आहेत. अमरावती विभाग 133 पदं आहेत. नागपूर विभाग 163 पदं आहेत. महाराष्ट्र एकूण 1655 पदं आहेत. भरारी पथकाचं विवरण जर बघितलं तर तुम्ही 607 पदांकरित आहे. सीमा तपासणी नाकाचं विवरण बघितलं तर 163 पदांकरित आहे. आणि ही त्यांनी दिलेली आहे की विवरण दिलेलं आहे त्याचं. परीक्षक पदांचं विवरण दिलेलं आहे. ओके, हे डिस्टिलरीची नावं आहेत सगळी. आता जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये, तर आपण जर राज्य उत्पादन शुल्काच्या वेबसाईटवर गेलो, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटवर जर गेलो आपण, आणि जर पाहिलं, ही जाहिरात आली होती राज्य उत्पादन शुल्काची, ही जाहिरात आहे 2023ची, जवान पदाकरिता ही जाहिरात होती. ओके, ही जाहिरात आली होती, ही खूप जुनी जाहिरात आहे 2023ची. एक मिनिट, मला थोडंसं
त्याच्यावरून समजून जाईल आपल्याला. बघा, हजर होण्यास मुदतवाढ दिलेली आहे. ओके, आता जर पहिली नियुक्ती जी आहे, नियुक्ती आदेश जो दिलेला आहे, जवानची नियुक्ती आदेश आणि याचा जर जवानचा नियुक्ती आदेश जर बघितलं तर हा दिलेला आहे 14 ऑक्टोबर रोजी काय करलं की नियुक्ती दिली. आणि ही जी जाहिरात आहे, ही जी आहे ते याच्या पहिल्या आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या जागा आहेत या याच्या पहिल्या, त्यामुळे ह्या जागा याच्यातनं मायनस होतील जागा. या जागा काय होतील की मायनस होतील. जे जाहिरात आली होती त्याच्यातनं या जागा काय होतील की नक्कीच मायनस होतील. आता याच्यामध्ये जर बघितलं जवान आणि जवान वाहन चालकची पदं जर बघितली तर ही टोटल जर पदं भरती बघा इथं जर पाहिलं तर जवानची होती 568 पदं आणि 73 पदं, अशी ही पदं याच्यातनं काय होतील की मायनस होतील. ओके, तर ही जर जी आर आहे तो जुना आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.